मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पूर्व द्रुतगती मार्गावर बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनर्सवर संजय दिना पाटील यांचे स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटोही झळकत आहेत। त्यामुळे संजय दिना पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले। याच घडामोडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी। पाहूयात। एकीकडे ऑपरेशन टायगर हे कुठेतरी सक्सेस होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे पाहिलं काल 60वा वर्धापन दिवस आहे, तो शिवसेनेचा मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडला। एकूणच पाहिलं तर ठाकरे गट व शिंदे गट या दोघांचा हा वर्धापन दिवस खरं तर 60वा वर्धापन दिवसाचा मोठ्या उत्साहात पार पडला। तर साईचे साई खासदार हे कुठे आहेत आणि कुणामध्ये जाणार हे जी मात्र अद्याप ही माहिती समोर आली नाही। मात्र जर पाहिलं साईचे साई खासदार हे कुठेही त्या कालच्या वर्धापन दिनी देखील दिसून नाही आले। मात्र जर पाहिलं तर ईशान्य मुंबईचे खासदार असलेले संजय दिना पाटील यांच्या या भांडूपच्या परिसरामध्ये काल देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली पाहायला मिळते। आज देखील जर पाहिलं खासदार संजय दिना पाटील यांचे हार्दिक स्वागत, हे सगळे बॅनर जे लावले आहेत हे बॅनर शिवसेना शिंदे गटाकडून खरं तर बॅनरबाजी ही करण्यात आली आहे। मात्र कालचा एक जो बॅनर होता, एका साईडला ठाकरे गटाच्या बॅनरवरती संजय दिना पाटीलचा फोटो दिसत होता, दुसरीकडे शिंदे गटाच्या बॅनरवरती जो आहे तो संजय दिना पाटीलचा फोटो दिसत होता। मात्र त्यामुळे एक कन्फ्युजन दिसत होतं। मात्र जर आज जर पाहिलं वर्धापनाच्या दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी देखील अशाच प्रकारची बॅनरबाजी जी आपल्याला पाहायला मिळते। संजय दिना पाटील यांचे हार्दिक स्वागत असे शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरवरती आहे। आता बॅनर संपूर्ण या घाटकोपर ते मुलुंडपर्यंत असे बॅनर संपूर्ण लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अविनाश माने, आवाज इंडिया, मुंबई।